छान झालाय, खूप टेस्टी झालाय। म्हणजे दिसायला इतका छान दिसतोय ना, खायला खरंच खूप छान लागतं। हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायचित प्रणू चॅनल मध्ये। मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनल मध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण अगदी छान अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत। आणि आज आपण काय बनवणार आहे मम्मी? दुधी आणि मखाना ह्याचा हलवा बनवणार आहोत। आज आपण दुधी आणि मखाण्याचा हलवा बनवणार आहोत। अगदी पौष्टिक, हेल्दी आणि खूप कमी इंग्रेडिएंट्स मध्ये हा पदार्थ आपण बनवणार आहोत। अजिबात उशीर न करता चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। दुधी आणि मखाण्याचा हलवा बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। इथे आता आपण एक पातेलं घेतलंय, पातेलं छान असं गरम झालंय। आता यामध्ये आपण साधारणतः 2 चमचे इतकं तूप टाकून घेऊयात। तर आपलं तूप उतळलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण हे दुधीचा किस टाकणार आहोत। साधारणतः अर्धा दुधी भोपळा आपण इथे किसून घेतलाय, त्याचा किस करून घेतलाय आणि तो आता यामध्ये टाकायचा आहे। आता छान असं परतून घेऊया। आता तुपावरती दुधी भोपळा अगदी छान असा परतून घ्यायचा आहे। 1 वाटी मखाना आहे आणि आपण हा भाजून ठेवलेला होता। आपण मिक्सरला वाटून घेऊया। आता मिक्सर मध्ये आपल्याला ह्याची पावडर तयार करून घ्यायची आहे ना? हो। तोपर्यंत इथे आपला दुधी भोपळा सुद्धा छान असा परतला जातोय। अधूनमधून हलवायचं आहे आपल्याला बरं का। आता आपण इथे आपली मखाण्याची पावडर तयार झाली आहे। छान अशी पावडर तयार करून घेतली मखाण्याची आपण। इथे एका बाजूला दुधी भोपळा सुद्धा छान असा परतत आलाय। आपला दुधी भोपळा आता शिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्याच्यात आता आपण हे दूध टाकणार आहोत। दुधी भोपळा अगदी छान असा परतला गेला की त्यानंतरच त्यामध्ये दूध टाकायचं आहे। व्यवस्थित शिजलाय दुधी भोपळा। साधारणतः 1 वाटी इतकं दूध आपण यामध्ये टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा टाकू शकता। आता थोडं झाकण ठेवून घेऊयात आणि ह्याला एक छान अशी वाफ येऊन देऊयात। आता इथे तोपर्यंत आपला दुधी भोपळा आणि दूध एकदम छान असं शिजतंय, तोपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने ड्रायफ्रुट्स वगैरे कट करून सुद्धा ठेवू शकता। आपण इथे फक्त काजू बदाम घेतलेले आहेत, ते सुद्धा अगदी छोटे छोटे स्लाइस करून घेतलेत आणि अगदी किंचितसे असे मनुके घेतलेले आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कितीही ड्रायफ्रुट्स यामध्ये वापरू शकता। आता आपण हे चेक करून बघूयात एकदा दुधी भोपळा आपला व्यवस्थित शिजला गेलाय का, दूध व्यवस्थित आटलंय का, ते सगळं आपण बघून घेऊयात। दूध अगदी मस्त असं आटलेलं आहे। वाव, दिसायला अगदी छान दिसतंय। आता हे दुधी भोपळा सुद्धा एकदम मस्त असं शिजलाय। दुधी भोपळ्याचा किस दुधामध्ये मस्त मिक्स झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता ह्याच्यामध्ये आपण जी मखाण्याची पावडर केली आहे ती टाकणार आहोत। सगळेच टाकायचे आहे का? हो। आता सगळीच मखाण्याची पावडर यामध्ये टाकून घेऊयात। हे आता आपल्याला हलवून घ्यायचं आहे। थोडं आता आपल्याला याच्यामध्ये दुधाचा वापर करावा लागेल। इथे आता थोडंसं दूध आपण पुन्हा ऍड करतोय। साधारणतः अर्धी वाटी दूध आपण इथे परत ऍड केलंय। आता याच्यामध्ये आपण पाव चमचा वेलची पावडर टाकणार आहोत। त्यानंतर यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया, जे आपण छोटे छोटे कट करून घेतलेत ते। आणि आता यामध्ये आपल्याला मिल्कमेड टाकायचं आहे। तुम्हाला हलवा कितपत गोड हवा आहे त्या अकॉर्डिंग मिल्कमेड यामध्ये ऍड करा।
आता साधारणतः फक्त 1-2 मिनिटांसाठी आपण हा हलवा परतून घ्यायचा आहे आणि अगदी गरमागरम असा दुधी भोपळा आणि मखाण्याचा हलवा आपला बनून तयार आहे। फक्त साधारणतः अर्धा मिनिटासाठी आपण हा हलवा आता हलवून घेणार आहे आणि त्यानंतर हा खाण्यासाठी रेडी आहे। खूप छान असा सुगंध येतोय आता हलव्याचा। मिल्क मेड टाकलाय ना, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये साखरेचा वगैरे वापर केलेला नाहीये। तुमच्याकडे घरी जर मिल्क मेड नसेल तर तुम्ही साखर वापरू शकता, पण मिल्क मेडने ना खूप छान अशी टेस्ट येते, त्याच्यामुळे आपण इथे मिल्क मेड वापरले। साधारणतः अर्धी वाटी इतकं मिल्क मेड आपण यामध्ये टाकलेलं आहे। आता इथे हलव्याची कन्सिस्टन्सी दाखवते मी तुम्हाला आणि आपण लगेचच आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता यामध्ये मनुके टाकूयात आणि आता अगदी छान असा हा दुधी भोपळा आणि मखाण्याचा हलवा बनून तयार झालाय। गॅस बंद करून घेऊयात। खूप छान दिसतोय दिसायला, अगदी छान असा सुटलाय हलवा, मस्त दिसतोय दिसायला। आता आपण लगेचच याला टेस्ट करून पाहणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त गरमागरम असा दुधी भोपळ्याचा हलवा आपला तयार झालाय। मखाना आणि दुधी भोपळ्याचा खूप पौष्टिक असा हलवा आपण बनवलाय। अगदी छान सुवास येतो हलव्याचा। आपण लगेचच हा हलवा आता टेस्ट करून पाहणार आहोत। खूप गरम आहे। प्रचंड गरम आहे। मखाना कसा लागतोय हलव्यामध्ये? छानच लागतो मखानाला, टेस्ट। मी सुद्धा टेस्ट करून बघते, तुम्ही पण या टेस्ट करायला। खूप छान झालाय, खूप टेस्टी झालाय। म्हणजे दिसायला जितका छान दिसतोय ना, खायला खरंच खूप छान लागतोय। मखाण्यामुळे ना त्याला एकदम छान अशी टेस्ट आले। असं दुधी भोपळ्याचा हलवा म्हणून वाटतच नाहीये ना, एकदम असं युनिक काहीतरी बनवल्यासारखं वाटतंय। एकदम छान टेस्ट आहे। घरी पाहुणे रावणे आले ना, पटकन इन्स्टंट असं काय बनवायचं असतं तुम्ही डेफिनेटली हा वाला हलवा नक्कीच बनवू शकता। खूपच छान झालाय। नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्ही आपल्या चॅनलवरच्या बाकीच्या रेसिपीज ट्राय करता का हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।